तर आपण बघितलं यावेळेस गिरीश महाजन यांनी साम टीव्ही सोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली आहे आणि त्यांनी या दरम्यान आपण पाहू शकतोय आपला फिटनेस मंत्रा सुद्धा सांगितलेला आहे। शिवाय आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा आता भाजपने त्यांच्यावरती विश्वास ठेवला असल्याचं बघायला मिळतंय। मात्र सध्या धाकधूक संपलेली आहे। मंत्रिपदासाठी फोन आलेले आहेत, त्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा आणि जयकुमार रावल यांना भाजपकडून आता मंत्रिपदासाठी फोन गेलेले आहेत। मोठी बातमी आपण या क्षणाची बघतोय। खरं तर आज भाजपच्या 12 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेलेले आहेत। विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे सुद्धा मंत्रिपदाची शपथ आज घेणार आहेत। मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ, गिरीश महाजन, पंकज भोयर यांना सुद्धा मंत्रिपदासाठी फोन गेले आहेत। भाजप मंत्रिपदाच्या विस्तारात भाजप श्रेष्ठींचा पहिला फोन साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना सुद्धा गेला असल्याची माहिती आहे। तर यंदा मंत्रिमंडळात नितेश राणे, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकज भोयर यांचं देखील महत्त्वाचं स्थान असणार आहे। आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय कुणाकुणाला सध्या मंत्रिपदासाठी फोन गेलेले आहेत। अखेर धाकधूक संपलेली आहे आणि मंत्रिपदासाठी या सर्व महत्त्वाच्या नेत्यांना फोन आलेले आहेत। एकंदरीत जर आपण बघितलं तर आतापर्यंत 12 भाजपच्या नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन गेलेले आहेत। शिंदे सेनेचे 5 महत्त्वाचे नाव हे समोर आलेले आहेत। यामध्ये जर आपण बघितलं संजय शिरसाट असेल किंवा उदय सामंत असेल यांचं सुद्धा नाव समोर येतंय। शंभूराज देसाई, दादा भुसे यांना सुद्धा मंत्रिपदाची संधी मिळणार आहे। विजय शिवतारे यांचं सुद्धा नाव शिंदे गटाकडून आता मंत्रिपदासाठी समोर आलंय। आणि आता राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची आणखी एक मोठी बातमी आहे। मंत्रिमंडळ विस्तारात 9 माजी मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे। वाचाळवीर, अकार्यक्षम, वादग्रस्त मंत्र्यांचा पत्ता यंदाच्या मंत्रिमंडळातून कट होणार, ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। यामध्ये आपण जर बघितलं तर शिवसेनेच्या 4 माजी मंत्र्यांचा तर भाजपच्या 3 समावेश आहे। अजित पवार यांच्या देखील 2 माजी मंत्र्यांचा पत्ता यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये कट होणार, ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। तर या सर्व मंत्र्यांची मंत्रिपदासाठी धडपड सुरू आहे अशी सुद्धा माहिती सध्या मिळते आहे। मात्र महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत महत्त्वाची काही नावं समोर आलेली आहेत। यामध्ये आपण जर बघितलं तर भाजपची 12 आणि शिंदेंच्या शिवसेनेची 5 नावं सध्या तरी समोर आलेली आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।